नमस्कार. मी हरिभाऊ धोंडोपंत कुलकर्णी या नरसिंहगिरी मिलमधील मारुती जो आहे ते दरवर्षी या ठिकाणी पूजा म्हणून मी काम करतो आहे. ह्या मिलची स्थापना नरसिंहगिरी मिल जे आमचे मिलचे मालक होते ते हैदराबादचे होते, त्यांनी ही स्थापना केलेली आहे. गेली 200 वर्षापूर्वीचा हा मारुती स्थापना आहे. हा दक्षिणेमुख मारुती आहे, दक्षिणेकडे पाहतोय आणि जागृत मारुती आहे. या ठिकाणी जे नवस मागितलं तर ते नवस पूर्ण होतं असं आहे. ही नरसिंहगिरी मिल जी आहे ते गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली चालणारी मिल आहे. ती 2001-2 साली बंद पडलेली आहे आणि कामगार वगैरे बेकार झाले, सगळं झालेलं आहे. आता आमची एवढी अपेक्षा आहे की काहीतरी करून गव्हर्नमेंटने ह्याकडे लक्ष देऊन त्या पुढच्या आपल्या सोलापूरच्या करता काहीतरी करावं असं आमचं एक पुजारी म्हणून सांगणं आहे सोलापूरच्या वतीनं. दुसरं म्हणजे आज सकाळपासून या ठिकाणी अथर्वशीष, लघुरुद्र, त्यानंतर पुरुषसूक्त, श्रीसूक्त, मारुती स्तोत्र आणि या ठिकाणी चालू आहे. संध्याकाळी सुंदरकांडाचं या ठिकाणी 4:30 पासून ते 8:30 पर्यंत या ठिकाणी सुंदरकांड सुद्धा चालणार आहे. आणि हे मारुती जागृत असल्यामुळं सोलापुरातले कामगार, इतर सगळे लोक वस्तीतले किंवा मोठे लहान कामगार हे सगळे या ठिकाणून दर्शन घेतात. हजारो नारळ या ठिकाणी फोडले जातात आणि या ठिकाणचं जागृत मारुती असल्यामुळं ह्याच्या पुढं गव्हर्नमेंटने कायमस्वरूपी या ठिकाणी दर्शनासाठी करावं असे आमची पुजाऱ्याच्या वतीनं विनंती आहे. आणि आपण या ठिकाणी तर या ठिकाणी दररोज पूजा होते. पुजाऱ्यासाठी मीच आहे आणि वर्षातून एकदाच कामगार म्हणजे इथं सोलापूरच्या लोकांना हे दर्शनासाठी लाभ मिळतो. वर्षभर हे मंदिर बंद असतं, मंदिर चालू असतंय, परंतु लोकांना या ठिकाणी पडझड असल्यामुळं आणि त्या गव्हर्नमेंटने ते सगळं बंद केलेलं आहे. आणि इथे कामगार वस्ती असल्यामुळं ही सगळी नरसिंहगिरी, भारतचा, जुनी मिलचा हे परिसर, लक्ष्मीष्णू हे सगळे जे कामगार आहे ते कामगार परिसर आहे सगळा. रेल्वे स्टेशन पासून काढायचं सगळे, तर सगळे लोक दर्शनाला या ठिकाणी येतात आणि मनोकामना त्यांची जी आहे ती पूर्ण या ठिकाणी मागितल्यानंतर पूर्ण होते. आणि अशा प्रकारचा हा जागृत मारुती आहे. नरसिंहगिरी मिलमधील हा जागृत मारुती दक्षिणाभिमुख सोलापुरात 2 नंबर, 1 नंबर आपला काळजापूर, 2 नंबर एवढी मोठी मूर्ती असलेला आणि जाज्वल अशा प्रकारचा या ठिकाणी हजारो लोक, 10, 15, 20 हजार लोक या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांना हे दर्शनासाठी उघडं ठेवलेलं आहे. आज एकच दिवस या ठिकाणी दर्शन मिळते सगळ्यांना.